नमस्कार, मी डॉक्टर निशिकांत जाधव पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी यूट्यूब चॅनलवर। सकाळी उठले आणि नेहमीप्रमाणेच आपल्या सवयीनुसार फोनचं नेट ऑन केलं आणि बरेच व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन्स पडले। मग ते मेसेज जेव्हा ओपन केले तर प्रत्येकाकडून शुभेच्छा येत होत्या। कशाबद्दल येत असतील, आज काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे। तर आज 8 मार्च महिला दिन आणि प्रत्येकाकडून महिला दिनाचे मेसेज, महिला दिनाच्या शुभेच्छा पडल्या होत्या। मग डोक्यात विचार आला, अरे आज महिला दिनानिमित्त सगळ्या ठिकाणी बरेच कार्यक्रम साजरे केले जात असतील, महिला दिन वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जात असेल। मग असं वाटलं की खरंच हा एकच दिवस असतो का महिलांसाठी? घरामध्ये राहून घरकाम करणारी स्त्री, शेतात जाऊन शेतमजुरी करणारी स्त्री, तसेच आपल्या घराचं पोट भरावं म्हणून काही छोटी मोठी कामं करणारी स्त्री, तेच यशाचं शिखर गाठलेली एक मोठ्या पदवीवर असलेली स्त्री, प्रत्येकाला आपल्याकडून काय हवं असतं तर फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे रिस्पेक्ट, आदर। मग फक्त 8 मार्चला महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन किंवा असे मोठमोठे कार्यक्रम ठेवून त्या होतील का खुश? स्त्री म्हणजे नक्की काय? असंख्य वेदना सहन करून एका लहान गोंडस बाळाला जन्म देते ती म्हणजे स्त्री। लहान असताना आपलं चॉकलेट आपल्या भावाबरोबर शेअर करते आणि मोठं झाल्यावर मात्र मला प्रॉपर्टीमधलं काही नको, फक्त माहेर हवं असं म्हणते, ती म्हणजे स्त्री। घरातील पुरुष हरवल्यानंतर घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलते आणि मुलांना त्याची झळही पोचू देत नाही, ती म्हणजे स्त्री। बाहेर कितीही थकून नोकरीवरून किंवा कामावरून आल्यानंतर आपल्या मुलांचा चेहरा बघून सगळा थकवा क्षणात विसरते आणि कामाला लागते, ती म्हणजे स्त्री। जिला आपण कायम रागवून बोलतो, घराच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जिचा सल्ला विचारला जाते, तुला काय कळतं, तुला काय येतच नाही, तू फक्त घरातलं काम कर, तेवढा स्वयंपाक बघ, बस असं बोलतो। तरीही हे सगळं बोलणं विसरून हसत मुखाने आपल्यासाठी कायम झटत राहते, ती म्हणजे स्त्री। जेवढी सांगता येतील तेवढी कमीच पडतील, एवढी उदाहरणे आहेत एका स्त्रीबद्दल देण्यासाठी। आत्ताच्या युगात स्त्रिया ह्या पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करतात। प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आहेत, जसे की डॉक्टर, इंजिनियर, पोलीस अधिकारी, आर्मी, पायलट, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आतापर्यंत स्त्रिया पोचलेल्या आहेत। पण ह्याच स्त्रियांना बऱ्याच घटनांना सामोरं जावं लागतं, जसे की बलात्कार, हुंडाबळी, ॲसिड अटॅक, आणि हेच कमी म्हणून भर चौकात जायला सुद्धा जातं। अशा अमानुष कृत्यांना त्यांना सामोरं जावं लागतं। आज महिला दिन, प्रत्येकाने आपल्या घरातील महिलेला शुभेच्छा दिल्याच असतील, पण ह्या महिला दिनानिमित्त आपण काहीतरी स्वतः ठरवूयात। आपल्या घरातील मुलगी, आई, बहीण, आत्या, नणंद, बायको कोणीही असो, तिच्या वाटचालीमध्ये तिला साथ देऊयात, तिच्या निर्णयांची सोबत करूयात, तिचं मत विचारूयात, तुला काय वाटतं, तुला काय करायचंय, असे छोटे छोटे प्रश्न विचारून बघा, ती नक्कीच खुश होईल। कोणतीही मुलगी रात्री बेरात्री एकटी रस्त्यावर असेल तर तिला सुरक्षित वाटलंच पाहिजे। ही जर जबाबदारी आपण घेतली ना तर नक्कीच आज खऱ्या अर्थाने आपण महिला दिन साजरा केला असं म्हणता येईल। तुम्हाला सगळ्यांना, माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक महिलेला आणि त्या महिलांचा आदर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।